नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 24वा आणि टॉक्स विथ रमण महर्षी पार्ट 8 दिनांक 10/6/1936 दिनांक 10/6/1936 बोधवचन. सुखाची इच्छा सोडा, मग दुःख म्हणून काय आहे ते तुम्हाला कधीच कळणार पण नाही. सुखाची इच्छा सोडा, मग दुःख म्हणून काय आहे ते तुम्हाला कळणार पण नाही. निसर्गदत्त महाराज. महर्षींनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले, चेतना एकच आहे, पण आपण देहचेतना, आत्मचेतना इत्यादी सापेक्ष नावाने शब्द प्रयोग करतो. एकच संवितच्या या सापेक्ष अवस्था आहेत. या चेतनेशिवाय देश कालचे स्वतंत्र अस्तित्व राहू शकत नाही. या चेतनेशिवाय देश कालचे स्वतंत्र अस्तित्व राहू शकत नाही. चेतना आहे म्हणूनच स्थळ आहे, चेतना आहे म्हणूनच काळ आहे, आणि म्हणूनच याचा बोध पण होतो. चेतना आहे म्हणूनच काळ आणि स्थळ हे जाणवतात, यांचे अस्तित्व कळते. ही संवित, ही चेतना एखाद्या स्वच्छ पांढऱ्या शुभ्र पडद्यासारखी असून त्यावरच अहमवृत्ती, स्थळ, काळ आणि जगत इत्यादीची चित्रे येतात, थोड्या वेळ थांबतात आणि जातात. विचारणारा प्रश्न विचारतो, पण ही चित्रे येतात तरी कुठून? महर्षी म्हणाले, जिथून तुम्ही येता तेथूनच. महर्षी म्हणाले, जेथून तुम्ही येता तेथूनच. प्रथम स्वतःला जाणा, म्हणजे द्रष्ट्याला जाणा, त्याचे मूळ शोधा, व मग दृश्याविषयी किंवा चित्राविषयी तुम्ही योग्य विचार करू शकाल किंवा योग्य विचार करता येईल. वस्तुतः दृश्य हे सदैव द्रष्ट्या सहितच असते, कारण जे तुमच्यात नाही ते तुम्हाला बाहेर दिसूच शकत नाही. कारण जे तुमच्यात नाही ते तुम्हाला बाहेर दिसूच शकत नाही. प्रश्न. तुमच्या विवेचनावरून माझे अजिबात समाधान होत नाही. महर्षी म्हणाले, जोपर्यंत तुम्ही तुमच्या उगमापर्यंत पोहोचत नाही, जात नाही, तोपर्यंत समाधान कधीच होणार नाही. प्रश्न. परमात्मा ईश्वर हा गुणासहित आहे की गुणातीत आहे? महर्षी म्हणाले, प्रथम हे ठरवा की तुम्ही गुणासहित आहात की गुणातीत आहात. प्रश्न. समाधी म्हणजे काय? महर्षी म्हणाले, आपल्या वास्तविक स्वरूपात राहणे. समाधी म्हणजे आपल्या वास्तविक स्वरूपात राहणे. प्रश्न. पण याकरता मला काय करावे लागेल? महर्षी म्हणाले, याकरता मला काय करावे लागेल? हा प्रश्न कोण विचारित आहे याचाच शोध घ्यावा लागेल. प्रश्न. पण मी तर अज्ञानी आहे. महर्षी म्हणाले, परत तेच, अज्ञानी कोण आहे ते याचा शोध घ्या. आणि दुसरे असे की अज्ञानाचे ज्ञान म्हणजे अज्ञान ठरत नाही, आणि दुसरे म्हणजे अज्ञानाचे ज्ञान म्हणजे अज्ञान ठरत नाही. वास्तविक अज्ञान अशी वस्तूच नाही. त्यामुळे वास्तविक अज्ञान अशी वस्तूच नाही, कारण अज्ञानीपणा सुद्धा आपल्या असणेपणाच्याच आधाराने वावरतो. कारण अज्ञानीपणा सुद्धा आपल्या असणेपणाच्याच आधाराने वावरतो. पण जर एकदा हे कळले तर मात्र सगळे प्रश्न मिटतात. हार आपल्याच गळ्यात आहे, पण त्याकडे आपले लक्ष नाही.
तो हरपला हरपला आपण म्हणतो हेच अज्ञान. आपला चष्मा आपल्या कपाळावरच आहे, पण इकडे लक्ष न देता आपण तो हरपला हरपला असे म्हणतो हेच अज्ञान. पंचदशीमध्ये 10 माणसाची एक अतिशय सुंदर कथा आहे. प्रत्येक जण स्वतःची गणना न करताच फक्त 9च नदी पार आले आणि एक वाहून गेला असे समजून शोक करतात. त्याप्रमाणे हे आहे. दिनांक 15/6/1936. दिनांक 15/6/1936. बोधवचन. हे बोधवचन अतिशय महत्वाचं आहे. सकाळी झोपेतून उठताच देहाची आठवण येण्याआधी जे क्षणभर अकळपणे जे कळते पण असते तिकडे बारीक लक्ष ठेवा. हेच तुमचे खरे स्वरूप आहे. सकाळी झोपेतून उठताच देहाची आठवण येण्याआधी जे क्षणभर अकळपणे जे कळते पण असते तिकडे बारीक लक्ष ठेवा. हेच तुमचे खरे स्वरूप होय. निसर्गदत्त महाराज. तर एक पंजाबी गृहस्थ आले आहेत. त्यांना जगन्नाथपुरीच्या कामकोटी पीठम च्या शंकराचार्यांनी इथे पाठवले आहे. त्यांनी प्रश्न विचारला, मी हठयोगाची आणि अहम ब्रह्मास्मीची खूप साधना केली आहे, पण थोडीही साधना करताच मला शून्यतेचा बोध होतो आणि सगळे मस्तक गरम होते. मग मला मृत्यूची भयंकर भीती सुद्धा वाटायला लागते. महर्षी म्हणाले, हे बघा, शून्यतेचा बोध कुणाला होतो? शून्याच्या बोधाला जाणणारा तर चेतनच आहेच ना. शून्याच्या बोधाला जाणणारा तर चेतनच आहे ना. अहम भाव या वृत्तीच्याच प्रभावामुळे नेहमी मृत्यूचे भय वाटते. भय कुणाला वाटते याचा शोध घ्या. देहात्मबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत भय हे राहीलच. प्रश्न, पण मला तर आपल्या देहाचेही भान राहत नाही त्यावेळी. महर्षी म्हणाले, कोण म्हणते देहाचे भान नाही असे त्यालाच शोधा. महर्षी म्हणतात, कोण म्हणते शरीराचे भान नाही त्यालाच शोधा. प्रश्न, मला हे तुमचे काहीच समजत नाही. मी अहम ब्रह्मास्मीची साधना मात्र करीत आहे. महर्षी म्हणाले, अहम ब्रह्मास्मी हा फक्त एक विचार आहे, विचार मात्रच आहे. हे कोण म्हणते ते महत्वाचे आहे. स्वतः ब्रह्म तर असे म्हणायला येणारच नाही. स्वतः ब्रह्म असे तर म्हणणारच नाही. त्याला असे म्हणण्याचे कारणच काय? म्हणून अहम ब्रह्मास्मी हा फक्त एक विचार, कल्पना, या पलीकडे काहीही नाही. प्रश्न, पण यामुळेच तर मला विस्मृती होते, मस्तिष्क गरम होते आणि मी विलक्षण घाबरतो. महर्षी म्हणतात, जोपर्यंत संकल्प संशय असतील तोपर्यंत भय हे वाटणारच. दिनांक 14/6/1936. दिनांक 14/6/1936. बोधवचन. आपण आपल्यालाच आपल्याच कल्पनेच्या गळफासाला स्वतःला
व्यर्थ टांगून घेतले आहे. आपण आपल्यालाच आपल्याच कल्पनेच्या गळफासाला व्यर्थच टांगून घेतले आहे. निसर्गदत्त महाराज. पारसी महिलांना समजून सांगताना महर्षींनी 5 दृष्टांत दिले. पारसी महिलांना समजून सांगताना महर्षीने 5 दृष्टांत दिले. आत्मा नित्यसिद्ध असताना पण तसे का कळत नाही? आत्मा नित्यसिद्ध असताना पण तसे का कळत नाही? याबद्दल ते म्हणतात, गळ्यातील हार पण शोध मात्र इतर ठिकाणी. 1. गळ्यातील हार पण शोध मात्र इतर ठिकाणी. नंबर 2. 10 मूर्खांची कथा जी पंचदशीत आहे. नंबर 3. सिंहाचा छावा बकरींच्या समूहात राहत असल्यामुळे स्वतःला बकरी समजतो. नंतर दृष्टांत 4. कर्णाला आपल्या आई वडिलांचा पत्ता नसणे. दृष्टांत 5. कुलवान राजपुत्राचे निम्न वर्णाच्या परिवारात पालन पोषण होणे. म्हणजे आत्मा नित्य सिद्ध असताना तसे का कळत नाही याबद्दल या 5 गोष्टींनी नीट समजून सांगण्यात आलेले आहे. महर्षी म्हणतात, केवळ गाढ निद्रा हीच एक अद्वैत अवस्थांचे यथायोग्य मार्गदर्शन करणारी आणि प्राकृतिक अवस्था आहे. केवळ गाढ निद्रा हीच एका अद्वैत अवस्थाचे यथायोग्य मार्गदर्शन करणारी प्राकृतिक अवस्था आहे. या ठिकाणी जीवाशिवाचा भेद अजिबात राहत नाही. केवळ आनंद आणि सुख या ठिकाणी आहे. आपण या गाढ झोपेकरता किती तडफडतो, किती आयोजन करतो. गाद्या, उशा, बिछाने, मच्छरदाण्या इत्यादी इत्यादी सर्वच्या सर्व उपद्व्याप केवळ स्वतःला विसरण्याकरता व आपल्या मूळ अवस्थेत जाण्याकरताच आहे. पण एकदा निद्रा आली की दगडाचा बिछाना असो की काटशेवरीच्या कापसाचा असो, काही फरक पडत नाही. दुसरा प्रकार आहे समर्पण. याचा वास्तविक अर्थ हाच आहे की आपल्या अस्तित्वाच्या मूळ स्रोतात स्वतःला प्रवाहित करणे. हा मूळ स्रोत तुमच्या बाहेर कुठे ईश्वराचा वगैरे आहे अशी भ्रांत कल्पना कृपा करून करू नका. स्वतःचा मूळ स्रोत तुम्ही स्वतःच आहात. पण आपण नेहमीच स्वतःला मूळ स्रोतापासून वेगळे व बाहेर असे समजतो. प्रदक्षिणा म्हणजे काय? सर्व काही माझ्यातच आहे हे मी चारही बाजूने हिंडून जाणून घेतले, याचाच अर्थ प्रदक्षिणा असेच आहे. अरुणाचलच्या परिक्रमाचे वास्तविक रहस्य हेच आहे. तात्पर्य सर्व जगत याच पर्वतात समाविष्ट झाले आहे. रिभुगीतात आले आहे की मी अचल असून असंख्य ब्रह्मांडे माझ्याच मनाचे नुसते कल्पनेचे खेळ असून माझ्यामध्येच रजक कणाप्रमाणे ते फिरत आहे. दिनांक 29/6/1936. 19/6/1936 बोधवचन. मला समजते असा किंचित जरी अभिमान असला तरी तो स्वरूपात जिरणार नाही. मला समजते असा किंचित जरी अभिमान असला तरी तो स्वरूपात जिरणार नाही. निसर्गदत्त महाराज. मुंबईहून श्री ए. बोस नावाचे इंजिनियर आलेले आहेत. त्यांनी प्रश्न केला, आमच्यावर कृपा केव्हा कराल? महर्षी म्हणाले, तुम्ही गळ्यापर्यंत पाण्यात डुबले आहात आणि म्हणता मी तहानेने व्याकुळ झालेला हो.
प्रश्न. मनाचा नाश कसा व्हावा? महर्षी म्हणतात, प्रथम हे ठरवा की खरोखरच मन आहे काय. प्रथम हे ठरवा की खरोखरच मन आहे का. ज्याला तुम्ही मन म्हणता ती एक भ्रांतीच आहे. ही भ्रांती अहमवृत्तीचाच एक परिणाम आहे. स्थूल अथवा सूक्ष्म इंद्रियाशिवाय तुम्हाला शरीर आणि मनाचा बोध होत नाही हे खरे आहे. पण याच्या अभावातही तुमचे अस्तित्व हे असतेच. तुम्ही जेव्हा गाढ निद्रेत असता तेव्हा कशाच्या मदतीविना तुम्ही असता. तात्पर्य. तुम्ही जेव्हा गाढ निद्रेत असता तेव्हा कशाच्याच मदतीविना तुम्ही असता. तात्पर्य. आत्मजागृती किंवा असलेपण सदैव आहे. हेच तुमचे स्वरूप आहे. हेच समजून घ्या. मग मनाविषयी काही करायचे हा प्रश्नच निर्माण होणार नाही. प्रश्न. साक्षात्काराकरता देह हा बाधा करतो असे आहे काय? महर्षी म्हणाले, आपण सदैव देह तथा मनाच्या पारच असतो. पण तुम्ही स्वतःला देह मनच समजत असाल तर ती निश्चित एक प्रकारची बाधाच आहे. दिनांक 4/7/1936. दिनांक 4/7/1936. दुपारच्या भोजनाच्या वेळी नेल्लोरवरून आलेल्या एका गृहस्थाने महर्षीच्या जेवणाच्या ताटातून एक घास प्रसाद म्हणून देण्याची विनंती केली. महर्षीच्या जेवणाच्या ताटातून एक घास प्रसाद म्हणून देण्याची विनंती केली. महर्षी म्हणाले, अहमभावाचा विचार न करता जे काही तुम्ही भोजन कराल तो प्रसादच आहे. महर्षी म्हणाले, अहमभावाचा विचार न करता जे काही तुम्ही भोजन कराल तो प्रसादच आहे. नंतर महर्षी विनोदाने म्हणाले, असा जर प्रत्येक जण एक एक घास मला मागायला लागला तर स्वामी तर उपाशीच राहतील. स्वामी हे स्वतःला ते कधी कधी म्हणत असत. तर प्रत्येक जण एक एक घास मागायला लागला तर स्वामी तर उपाशीच राहील. माझ्या ताटातील घासाला महत्व नाही. तुम्ही खरे भक्त बना आणि अहमभावाचा विचार न करता जे काही तुम्ही भोजन कराल तो प्रसादच आहे हे जाणून घ्या. दिनांक 8/7/1936. दिनांक 8/7/1936. बोधवचन. आपल्या ध्यानात आपण राहणे हेच ध्यान. आपल्या ध्यानात आपण राहणे हेच ध्यान. निसर्गदत्त महाराज. 8/7/1936. सकाळचे 8 वाजले आहेत. पाळलेली खार बाहेर पडण्याची संधी पाहत आहे. महर्षी म्हणाले, सर्वच बाहेर धावायला पाहतात. बाहेर काही सीमा नाही, समाधान नाही, सुख आत आहे, बाहेर नाही. हे आपल्याला कधी कळणार? दिनांक 23/8/1936. दिनांक 23/8/1936. बोधवचन. माझी म्हणून मी कोणाची काळजी करतो ते कळले पाहिजे. माझी म्हणून मी कोणाची काळजी करतो ते कळले पाहिजे. नाहीतर व्यर्थ काळजी करण्यात काय अर्थ? माझी म्हणून मी कोणाची काळजी करतो ते कळले पाहिजे. नाहीतर व्यर्थ काळजी करण्यात काय अर्थ? निसर्गदत्त महाराज. प्रश्न. मनाचा नाश कसा करावा? मनाचा नाश कसा करावा? महर्षी म्हणाले, पाण्याला वाळलेले
पाणी करता येत नाही. हा सुंदर दृष्टांत आहे. मनाचा नाश कसा करावा? महर्षी म्हणतात, पाण्याला वाळलेले पाणी करता येत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला शोधा, मन आपोआप नष्ट होईल. पाण्याच्या धारेने गवताची पेंडी बांधता येत नाही. पाण्याने गवताची पेंडी बांधता येत नाही. तसेच वाळू म्हणजे रेतीचे दोर पण वळता येत नाही. त्याप्रमाणे मनाचा नाश हा तुम्ही तेव्हाच कराल जेव्हा तुम्ही स्वतःला शोधा, तेव्हाच मन हे आपोआप नष्ट होईल. दिनांक 1/10/1936. दिनांक 1/10/1936. बोधवचन. आपल्या असणेपणाशिवाय जोपर्यंत आपण निश्चिंत नाही, तोपर्यंत आपण अस्वस्थच राहणार. आपल्या असणेपणाशिवाय जोपर्यंत आपण निश्चिंत नाही, तोपर्यंत आपण अस्वस्थच राहणार. निसर्गदत्त महाराज. म्हैसूरवरून एक युवक आलाय. त्याने आपले प्रश्न लिहिलेली चिठ्ठी महर्षीकडे पाठवली. त्याचे असे म्हणणे होते की तुम्ही खारी, ससे इत्यादी प्राण्यांवर आमच्यापेक्षा जास्त प्रेम करतात. ते पळतात तर तुम्ही ओढून त्यांना आणता, बाहेर जाऊ देत नाही. पण आमची तुम्हाला काहीच फिकीर नाही. मी गेल्या 15 दिवसापासून इथे आहे. काही दिवस तर मी सलग उपाशी पोटी असे पण काढले, पण इथे माझ्याकडे कुणी डुंकूनही लक्ष दिलेले नाही. महर्षी म्हणाले, हे पहा, माझ्याकडे दूरदर्शन यंत्र नाही व ईश्वरांनी मला काही सिद्धी पण दिल्या नाहीत. त्यामुळे मी काय बोलू? आणि लोक मला महर्षी म्हणतात व तसेच माझ्याशी वागतात. पण मी स्वतःला महर्षी समजत नाही. माझ्या दृष्टीने सर्व माझ्यासारखेच मला महर्षी वाटतात. पण ही चांगली गोष्ट आहे की ईश्वर प्राप्तीत तुमची जिज्ञासा आहे. महर्षी अन्य ठिकाणी चर्चा करतात आणि म्हणतात, एक वेळ अशी येते की शब्दांना काही अर्थच राहत नाही. फक्त मौनालाच महत्व राहते. शांतीला घनदाटपणा येतो. प्रश्न, पण ही शांती कशी प्राप्त होते? महर्षी म्हणतात, वस्तुतः ही आपली सहज स्थिती आहे. पण मन हेच या सहस्थितीला बाधा निर्माण करते. पण मनाच्या मुळाचा शोध घेताच मन असा काही स्वतंत्र प्रकार नसून त्याचे मूळ आपल्या असणेपणातच आहे हे लक्षात येतात. शब्द मावळतात. वास्तविक पाहता मनाला स्वतंत्र सत्ता नाही. मन म्हणजेच विचार अर्थात शब्दच. म्हणून मन विचाराबरोबर उदय पावते आणि विचाराबरोबरच लय सुद्धा पावते. किंबहुना मन, विचार, शब्द हे सर्व एकच आहेत. प्रश्न, मग बुद्धी म्हणजे काय? महर्षी म्हणाले, ही पण एक प्रकारची विचार शक्तीच आहे. मन, बुद्धी, भावना हे सर्व एकाच गोष्टीची रूपे आहेत. पण कोणाचे मन, कोणाची बुद्धी असा जहाल प्रश्न टाकताच त्याचे मूळ तुमच्या हाती येते. शेंडीच हाताला येते असे म्हणा. सारांश, अहमवृत्तीलाच मन, बुद्धी, अहंकार, भावना, काळजी, चिंता, अपेक्षा, इच्छा, भीती, निराशा इत्यादी अशी नावे आहेत. तुम्ही कितीही ज्ञान मिळवा,
पण स्वतःचे ज्ञान नसेल, म्हणजे स्वतःविषयी शंका असतील, तर जोपर्यंत ही शंका आहे तोपर्यंत तुम्हाला शांती कधीच मिळणार नाही. म्हणून संशय करता कोण याचाच शोध घ्यायला हवा, याचेच मूळ शोधायला हवे. थिंकर अँड द थॉट आर वन. हे ज्याला कळते तोच असणेपणा असो. प्रश्न: मनाचा निरोध कसा करावा? मनाचा निरोध कसा करावा? महर्षी म्हणतात, एखादा चोर आपल्याला स्वतःलाच पकडून आपल्याला धोका देईल काय? मनाचा निरोध कसा करावा यावर रमण महर्षी अतिशय छानपणे सांगतात की एखादा चोर आपल्याला स्वतःलाच पकडून आपल्यालाच तो धोका देईल का? तुम्हीच तुमचे वास्तविक स्वरूप विसरून, म्हणजे त्याची उपेक्षा करून, मन, बुद्धी, अहंकार, विचार अशा अहमवृत्तीलाच मी समजत आहात, त्यांनाच स्वतःचे स्वरूप समजून त्यांनाच सत्य मानत आहात, त्याला कोण काय करणार? गाढ झोपेत मन, बुद्धी, शरीर कुठे असते? त्याला मी माझे म्हणणारा असतो काय? तेथे फक्त असलेपणाच असतो ना. तोच असलेपणा जागृत व स्वप्नावस्थेत पण असतो. त्याचेच अनुसंधान जागृत अवस्थेत ठळकपणे ठेवणे म्हणजे ध्यान. सारांश: तुम्ही मन, बुद्धी, शरीर इत्यादी नाही, पण ते स्वतः समजून सारे प्रश्न विचारित आहात. पण मिथ्या वस्तूला शोधणे व्यर्थ असते. त्याच्या मुळापाशी जावे लागते तेव्हा हे लक्षात येते. असलेपणावरच सर्व शोध थांबतो. आम्ही कागदावरील मुद्रित अक्षरे पाहतो आणि तेच वाचून निरनिराळ्या भावाच्या आहारी जाऊन सुखदुःखी होतो. पण ज्या कोऱ्या कागदावर ही जी अक्षरे उमटली आहेत, त्यात पांढरेपणाच्या असण्याची आम्ही सदाच उपेक्षा करीत असतो. म्हणजे जो कागद पांढरा असतो बॅकग्राऊंडला, त्याच्या असण्याची आम्ही सदा उपेक्षा करीत असतो. आपले सगळे लक्ष लिपीकडे असते, अक्षरांकडे असते. प्रश्न: मृत्यूनंतर काय होते? महर्षी म्हणतात, स्वतःला वर्तमानातच ठेवा. भविष्य आपली आपण काळजी करील. तुम्ही स्वतःला उगीच त्रास करून घेऊ नका. गाढ झोपेत तुम्हाला असे प्रश्न पडतात काय? ज्या ईश्वराने तुम्हाला घडवले आहे असे तुम्ही मानता, अशा ईश्वराला किंवा अन्य कशाला तुमच्या गाढ झोपेत काही अर्थ नसतो. तेथे फक्त तुम्हीच असता. आता पण वस्तुतः तुम्ही तेच आहात. तुम्ही सदैव जसेच्या तसेच आहात. ज्याचा जन्म झाला असेल त्याला खुशाल चिंता करू द्या. तुम्ही टेन्शन घेऊ नका. नमस्कार.